मनसे नेते प्रकाश महाजन सर आपल्यासोबत आहेत. सर, बीडच्या सगळ्या प्रकरणामध्ये नामदेव शास्त्रीने आता धनंजय मुंडेंची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे. कशा पद्धतीने बघता तुम्ही या सगळ्याकडे? नाही, ते महंत आहेत, त्यांचा ज्ञानेश्वरीवर प्रगाढ अभ्यास आहे, स्वतःला न्यायाचार्य म्हणून घेतात. माझ्यासारख्याच्या मनात हा प्रश्न पडला की जर नामदेव शास्त्रीसारखे साधू संत जर राजकारणात येत असतील तर खूप आनंदाची गोष्ट आहे. राजकारणात अशी चारित्र्यवान माणसं पाहिजेत. कारण राजकारण किती गढूळ झाले, विशेषतः बीड जिल्ह्यात, ते काही प्रमाणात तरी तो गढूळपणा कमी होईल. पण मला हे आजपर्यंत कळालं नाही की 2015ला जी भगवानगडाची द्वार पंकजासाठी बंद होती ती 2025मध्ये उघडली कशी? गडावून राजकारण करायचं नाही. तुझा गड स्वतंत्र झाला, तो गोपीनाथ गडावून कर, दसरा मेळावा होऊ दिला नाही. गडाच्या महंतांनी दसरा मेळाव्याला विरोध केला, पण समाजामधल्या असंख्य समाज बांधवांनी, भगवान बाबाच्या शिष्यांनी, भगवान बाबाच्या समर्थकांनी, अनुयायांनी पंकजाला आपल्या तळहातावर उचलून घेतलं ना. आणि आज महंताला सांगावं लागतं की समाजाने यांना जवळ करा. हा फरक आहे त्या गोष्टीत. राजकारणात आला तर तुम्हाला आता फुले मिळतील, काटे मिळतील, स्तुती होईल, टीका होईल, ती सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. पण न्यायाचार्य आहात तुम्ही, आणि महिलेच्या बाबतीत तुमचा वेगळी दृष्टिकोन आहे आणि पुरुषाच्या बाबतीत वेगळा दृष्टिकोन आहे. जी भीष्म प्रतिज्ञा तुम्ही केली होती की गडावून राजकारण होणार नाही, असं काय घडलं की ती भीष्म प्रतिज्ञा तुम्हाला तोडावी लागली? कृष्णाने सुद्धा शस्त्र हाती कधी धरलं? अत्यंत प्रिय अर्जुन मूर्छितून पडला त्यावेळेस त्यांनी शस्त्र धरलं आणि भीष्मावर गेले. असं काय आहे का अत्यंत प्रिय कुणी मूर्छितून पडलाय का आणि त्याच्यासाठी तुम्हाला पुढे यावं लागलं का? हा महाराष्ट्राच्या मनाला पडलेला प्रश्न आहे. इकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते, राजकीय दबाव वाढतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सामाजिक दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. वंजारी समाज पूर्ण भगवानगड तुमच्या पाठीशी आहे अशा पद्धतीनं केलं जाणारं बघतोय. सामाजिक दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. एक तर पहिली गोष्ट की धनंजय मुंडेचं मीडिया ट्रायल थांबलं पाहिजे. काही पुरावे असतील तर ते न्यायालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमोर गेले पाहिजे आणि त्याच्यातून जे निष्पन्न होईल तो होईल. पण मीडिया ट्रायल करून एखाद्याला एवढं लक्ष करणं हे मला योग्य वाटत नाही. तर ते मीडिया ट्रायल होतं. दोषी आहेत की नाहीत हे आपण काय सांगायचं आज आपण सांगू शकत नाही. पण एक मात्र खरं आहे, या नैतिकतेतून त्यांची सुटका नाही. जो भस्मासूर त्यांनी उभा केला, जो पोचला, ज्यांनी आज बीडचं राजकारण एवढं गढूळ केलं, बीडचं समाजकारण एवढं गढूळ केलं, याची जबाबदारी कोण घेणार? कराडाबद्दल बोलताय आपण? मी कुणाबद्दल बोलत नाही, तुम्ही मीडिया, तुम्ही ओळखा कोण. पण या भस्मासुराने आता तुमच्या डोक्यावर हात ठेवलाय. मरायच्या काही वर्ष अगोदर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी हा इशारा दिला होता, सांभाळून राहा. मोठी लोक सांगून गेली पण नाही ऐकण्यात आलं. ह्याचे कोण आहे? ज्या गोपीनाथ मुंडेनं आयुष्यभर तुमच्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर आवाज उठवला, वेळोप्रसंगी त्यांच्या जीवावर बेतलं, आज तिथं जीवावर राजकारणाचं गुन्हेगारी करा. अहो, मीठामुळं अन्नाला चव येते पण कोणी मीठ खात नाही. भ्रष्टाचाराचे अकराळ विकराळ रूप पाहिल्यावर आमच्यासारखा माणूस तर काय करावं त्यांनी? ह्याच्यातलं सत्य किती असत्य किती हे काळ ठरवेल. पण असा आरोप होतो, संत भगवान बाबावर असा आरोप झाला, तर त्यांनी जे दिव्य केलं होतं ते तरी लक्षात घ्या. थोडी हिंमत आहे तुमची आरोपावर. तुमच्यापाशी तेही नाही. याच गोष्टीचं वाईट वाटतं की न्याय हा शेवटी दुर्बलासाठी नसतो, न्याय हा अबलेसाठी नसतो, न्याय हा नारीसाठी नसतो, तो सबलासाठी असतो, विशेषतः पुरुषासाठी असतो. या आजच्या सगळ्या घटनेहून सिद्ध होतं. सर, महंत भगवान शास्त्रीसारख्या लोकांनी या सगळ्या राजकारणामध्ये पडणं
कितपर्यंत योग्य वाटतं तुम्हाला ते आत्ता पडणं गरजेचं होतं आत्ता या क्षणाला? नाही, महाराष्ट्रात सुरुवात झाली, चांगली गोष्ट. मी तर नेहमी म्हणतो की चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेत. ते आलेत. त्यांनी राजकारणातला गढूळपणा दूर करायला मदत करावी. चांगल्या चारित्र्याची माणसं राजकारणात घेऊन यावी. त्याच्यामुळं अशी बजबजपुरी होणार नाही, असा भ्रष्टाचार होणार नाही, अशी गुंडगिरी होणार नाही. लोक निर्भयपणे आपलं मतदान करतील. लोक निर्भयपणे आपला व्यवसाय करतील. एखाद्याचा चांगला व्यवसाय दिसतो तो ताब्यात घ्या, असं होणार नाही. म्हणजे ते एक चीनमध्ये म्हण आहे की एखादा माणूस अचानक मोठा होतो, त्याच्यामागे तेवढाच मोठा गुन्हा असतो. त्याची इंग्रजी माझं तेवढं पक्कं नाही. बिहाइंड एव्हरी ग्रेट फॉर्च्यून देअर वॉज ए क्राईम, देअर इज ए क्राईम. मला मीडियावाल्याला अजून एक विनंती करायची की बीड नका दाखवू. 8 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये जागतिक खो खो स्पर्धा झाली. भारताच्या महिला गटाने त्यात जागतिक विजेतेपद पटकवलंय. त्या महिला गटाची कॅप्टन, टीम लीडर ही केस तालुक्यातली आहे, प्रियंका इंगळे. कळंबांबा ते गाव आहे तिचं. तिची जाऊन एकदा मुलाखत घ्या. हे बीड दाखवा हो, बाकी बीड नका दाखवू. काय व्हायला तुम्ही असा बीड दाखवता, मग लोक पुष्पाचा आदर्श घेऊ लागले ना. मग ते झुकेगा नाही साला. पण बीडचा बिहार हे तुमच्याच नेत्यांनी वापरलेले शब्द आहेत. नाही नाही नाही, बीडचा बिहार नाही हो. बिहार सुद्धा एक काळ बिहार शरीफ होता. बिहारचं मूळचं नाव बिहार शरीफ होतं. बीड तसाच आहे. बीड ही नररत्नाची खाण आहे, विद्येचं माहेरघर आहे. ते दाखवा हे का दाखवतोय तुम्ही? तरुण पिढीला असे आदर्श देऊ नका. वाटलं ते प्रियंका इंगळेची मुलाखत घ्या. त्या मुलीनं भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि विजेतेपद मिळवलं. नक्कीच. एक वेगळा प्रश्न सर, नितेश राणेंनी एक मागणी केली, 10वी 12वीचे जे परीक्षा होणार आहेत त्यात बुरखा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना परवानगी देऊ नये, आणि तसं पत्र त्यांनी शिक्षण मंत्र्यांनी दिलं आहे. आपण याकडे कशा पद्धतीने बघता, या मागणीकडे कसं बघता? नाही, मला वाटतं शैक्षणिक क्षेत्रात ड्रेस कोड असला तो वापरला पाहिजे. कुणाच्या भावनेला दुखवावं असं माझं अजिबात मत नाही. मत म्हणताल तर बुरखा ही इस्लामची संस्कृतीच नाही. कशाला बुरखा घालतात? माझ्या माहितीप्रमाणे लग्न झाल्यावर बुरखा घालणे अधिक सोयीचं असतं किंवा बंधनकारक असतं, लग्नाच्या अगोदर नसतं. आणि तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जाता तिथं बुरखा घालण्याची काही गरज नाही. त्याच्या मागणीचा सरकार विचार करेल. पण बुरखा घातल्यानं काय नुकसान होतं आणि काय फायदा होतो हा एक विषय वेगळाच निघाला त्याच्यातून. राणेंच्या मागणीला पाठिंबा आहे आपला असं नाही? हा, निश्चित आहे. म्हणजे बुरखा हा शैक्षणिक क्षेत्रात जो ड्रेस कोड आहे तोच वापरला पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. इथे मनसेचे नेते प्रकाश महाजन बीडच्या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि बुरख्याच्या संदर्भात देखील त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहे. कॅमेरा पर्सन युकादेसा आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.